मित्रांनो, ओव्हर थिंकिंग म्हणजे काय? तुम्ही सतत विचार करत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा. रात्री झोपण्यासाठी म्हणून बिछाण्यावर पडलं की तात्काळ तुमच्या मनात विचार सुरू होतात का? पुढच्या काळात आपल्यावर हे संकट तर नाही ना येणार? किंवा काही दिवस वर्षापूर्वी घडलेल्या घटनेची आठवण तुमच्या मनात सारखी आणि रोज येते का? मनातले विचार संपतच नाहीत किंवा एका पाठोपाठ एक विचार येतच राहतात. मन कधी शांतपणे बसलंय असं वाटतच नाही का? असं काही होत असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. विचार करणं आणि अतिविचार करणं यातला फरक आपण जाणून घेणार आहोत. अनेक लोकांना हा अतिविचाराचा त्रास होत असतो. सतत एकच विचार मनामध्ये असणं किंवा एका पाठोपाठ सलग विचाराची माळ मनात सुरू होणं असं असतं. ऑफिसचा कॉम्प्युटर लॉग आउट केला तरी मनातून ऑफिसचं काम लॉग आउट होत नाही. सतत नोकरीचे, व्यवसायाचे विचार मनात येत राहतात. काही लोकांमध्ये, विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेचे, भविष्याचे, नोकरी मिळेल का याचे विचार येत असतात. आपण परीक्षेत नापास होऊ, आपली नोकरी जाईल, आपल्याला नोकरीच मिळणार नाही, आपल्या प्रेम संबंधात अडथळा येईल, आपला जोडीदार सोडून जाईल, अपघात झाला तर कसं होईल, एखादा आजार झाला तर त्याचा खर्च कसा भरून काढायचा, मुलं वाईट वळणाला लागतील का, असे विचार येत राहतात. मानसिक आधाराची आपल्याला गरज आहे का? हे कसं ओळखायचं? मानसिक आरोग्याबद्दल तुम्ही किती जागरूक आहात? तुमच्या घरातील व्यक्तीला मानसिक आजार झाला आहे का? हे कसं ओळखायचं? हे विचार सतत मनात येत असतील तर अतिविचारांचा त्रास आपल्याला होतोय का हे पाहणं गरजेचं आहे. अतिविचार म्हणजे गरजेपेक्षा जास्त विचार, चिंता करत राहणं. यामुळे आपली भरपूर शारीरिक आणि मानसिक ऊर्जा खर्च होत असते. तुमच्या शरीराचा मनाचा ताबा अतिविचाराने घेतलाय का? यातील बहुतांश विचार टोकाचे आणि नकारात्मक असतात. ते कधी प्रत्यक्षात येतील असे नाही, पण अतिविचार करणारी व्यक्ती त्यावर विचार करते. यामुळे अनेक रुग्णांना झोप येत नाही. झोप पूर्ण न झाल्यामुळे त्यांच्या पुढच्या दिवसावर आणि एकूणच जगण्यावर परिणाम होतो. सतत थकवा आल्यासारखं वाटतं, गळून गेल्यासारखं वाटतं. तर बघा, विचार किती करायचा? विचार करणं हे माणसाला मिळालेलं वरदान समजलं जातं. याच विचारांच्या जोरावर मनुष्याने आजवरची प्रगती केली आहे. पण आपल्या विचार प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा अडथळा आल्यास मोठे प्रश्न उद्भवू शकतात. विचार हे माणसाचे शास्त्र मानले तर शास्त्र दुधारी आहे याचंही भान ठेवलं पाहिजे. विचारांचा चांगला आणि वाईट असा दोन्ही प्रकारे वापर करता येतो. विचारांचा उपयोग होतो तसा दुरुपयोगही होतो. त्यामुळे अतिविचार करणं म्हणजे त्या शस्त्राचा अतिवापर, अयोग्य मार्गाने वापर करण्यासारखं आहे. अतिविचाराला मनुष्याच्या विचार करण्याच्या शक्तीचा दुरुपयोग आणि गैरवापर समजलं जातं. पुढचा विचार करणं चांगलं असलं तरी एका मर्यादेपेक्षा जास्त हवेत इमले बांधत बसणं चुकीचं आहे. त्यामुळे आत्ताच्या वर्तमानातला महत्त्वाचा वेळ वाया जाऊ शकतो. जर आपलं रोजच्या वेळेचं गणित चुकत असेल, त्यामुळे आपल्या कामावर परिणाम होत असेल, तर आपण अतिविचार करत आहोत का ते तपासलं पाहिजे. अतिविचाराची लक्षणे बघूया. आपण जो विचार करत आहोत ते आवश्यक प्रमाणात आहे की आपण अतिविचार करत आहोत हे ओळखणं गरजेचं आहे. दिवसभर सततच्या त्रासदायक विचारांच्या शरीरावरही परिणाम दिसून येतो. अतिविचारामुळे भुवयांपासून मानेपर्यंतचे स्नायू तंतू आक्रसतात आणि त्या व्यक्तीला संध्याकाळपर्यंत डोकं जड झाल्यासारखं वाटून डोकं दुखायला लागतं. अशा व्यक्तीला सतत थकल्यासारखं वाटतं. भीतीच्या, रागाच्या, दुःखाच्या, नकारात्मक बदला घेण्याच्या विचारामुळे चेहरा, जबडा, मान इथले अनेक स्नायू आकसून जातात. अतिविचार करत आहोत हे समजण्याचं सर्वात महत्त्वाचं लक्षण म्हणजे विचारामुळे झोपेवर होणारा परिणाम. सततच्या विचारामुळे त्या व्यक्तीला झोप लागत नाही. या व्यक्तीच्या झोपेचा पहिला टप्पा म्हणजे झोप येण्याचा टप्पा सुरू होत नाही.
मग झोप येत नाही म्हणून पुन्हा विचार आणि विचार आले म्हणून पुन्हा निद्रानाश अशा चक्रात ती व्यक्ती सापडते. अतिविचार करणाऱ्यांना काही लोकांमध्ये जेवणाची इच्छाच होत नाही. त्यांना तहान भुकेचं भान राहत नाही. तर काही लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. अतिविचार करणाऱ्यांना सतत एकाच विचारात गुंतलेल्या व्यक्तीची तंद्री लागू शकते. घरात किंवा एखाद्या ठिकाणी तंद्री लागणं एक वेळ चालू शकेल, मात्र प्रवासात गाडी चालवताना अशा तंद्री ट्रान्समध्ये गेल्या अपघात होऊ शकतात. ओसीडी म्हणजे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर किंवा मंत्रजळ हे सुद्धा अतिविचाराचे भाग आहेत. सतत तोच विचार येणं, त्या विचारानुसार कृती केल्याशिवाय स्वस्थ बसता न येणं, थोड्या वेळानं पुन्हा तोच विचार येऊन कृती करावी लागणं, अशा दृष्टीचक्रात ही ओसीडी झालेली व्यक्ती आढळते. विक्रम वेताळच्या वेताळाप्रमाणे एकाच विचार मानगुटीवर बसतो. तोच तो विचार येणं, मृत्यूचे तर व्यक्तीच्या अपघाताचे मृत्यूचे विचार येणं, अपयश दुःखी विचार सतत मनात येणं, एकाच प्रकारे विचार मनात पिंगा घालू लागल्यामुळे ती व्यक्ती त्या विचाराच्या भोवऱ्यात अडकून पडते. संध्याकाळपर्यंत ती व्यक्ती थकून जाते. रात्री झोपल्यावर घराचा दरवाजा बंद आहे का, गॅस नळ बंद आहे का, असे विचार येऊन ती व्यक्ती अस्वस्थ होऊन जाते. अस्वस्थ झाल्यावर सतत कुलूप, नळ, गॅस तपासणं, जंतूची भीती वाटून स्वच्छता करत राहणं, यातच ती व्यक्ती थकून जाते. ओसीडी बद्दल अधिक वाचण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी आपण भरपूर विचार करत असतो. अतिविचारामुळे झोप कमी येते, तशी काही लोकांना झोप जास्तही येते. झोपल्यामुळे त्या विचारांपासून तात्पुरती सुटका मिळते, तात्पुरती पळवाट काढता येते. त्यामुळे निद्रानाश प्रमाणे अतिझोपेचा प्रकारही दिसतो. भूतकाळातील एखाद्या गोष्टीमुळे व्यक्तीला खेद, दुःख, लाज, अपराधीपणा, चुकल्यासारखं वाटत राहणं, त्यामुळे तो विचार मनात घोळत राहतो. अतिविचाराचे हे एक लक्षण आहे. प्रेमभंग होईल का, प्रेमभंग झाल्यास तो का झाला याचा विचार मनात येत राहतो. भूतकाळ आणि भविष्यकाळाच्या विचारात त्या व्यक्तीचा बराच वेळ जात असतो. आता बघूया अतिविचार थांबवायचे कसे. विचार थांबवणं ही तशी अवघड गोष्ट मानली जाते, परंतु स्वतःला काही ठराविक प्रकारची शिस्त लावली तर त्यातून सुटका होऊ शकते. अनेक डॉक्टर्स अतिविचार करणाऱ्या लोकांना नियमित व्यायाम, योग्य आहार घेण्याचेही सुचवतात. मन शांत होण्यासाठी ते गरजेचे आहे. अतिविचार थांबवण्यासाठी तज्ञ डॉक्टर काही उपाय सुचवतात, ते आपण बघूया. अतिविचाराला रामराम. अतिविचार करणं सोडून दिलं पाहिजे. काही गोष्टी स्वीकारून पुढे गेल्याशिवाय नवे काही घडणार नाही, अन्यथा एकाच विचारावर आपलं अडकून पडेल. प्रक्रियेचा आनंद घ्या. फार यश अपयशाचा विचार करत बसण्यापेक्षा प्रक्रियेचा आनंद घेता आला पाहिजे, असं डॉक्टर सुद्धा सुचवतात. सतत माझ्या निर्णयाबरोबर किंवा इतर विचारावर गुंतून पडला तर आपल्याला निर्णय घेताच आला पाहिजे. प्लॅनिंगचा अतिरेक नको. अनेक लोक आवश्यकतेपेक्षा जास्त नियोजन प्लॅनिंग करत राहतात. प्रत्येक गोष्टीत मायक्रो मॅनेजमेंट करण्याची आवश्यकता नाही, असं तज्ञ डॉक्टर सुद्धा सुचवतात. औषधं कुणासाठी? काही रुग्णांना औषध देण्याशिवाय पर्याय नसतो, परंतु त्यांना औषध देण्याची गरज आहे का? कोणती औषधं किती प्रमाणात द्यायची, कधी द्यायची, ती कमी जास्त करायची, हे मात्र डॉक्टरांना ठरवून द्यावं लागतं. जरा नवं काही करा. काही तज्ञ अतिविचारामुळे बाहेर पडण्यासाठी नव्या गोष्टींमध्ये मन गुंतवून टाकतात. मनशांतीसाठी प्राणायाम, ध्यानधारणा, शवासन, योग निद्रा असे अनेक उपाय करून पाहतात. आता मग विचार काळजी करायची नाही. भविष्याचा विचार करणं, दूरदृष्टी असणं, उद्याची चिंता करणं हे चांगलं मानलं असलं तरी त्याचा आपण अतिरेक करत आहोत का, याकडे प्रत्येकाने लक्ष देणं गरजेचं आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल फक्त काळजी करणं म्हणजे प्रेम ही संकल्पना अयोग्यच ठरते. काळजी अतिविचार केल्यामुळे संकट टळत नाही, म्हणजे या चिंतेमुळे आपल्या हातात काहीच पडत नाही, फक्त वाईटच घडेल, संकट येतील असे विचार मनात सारखे येत असतील
आणि त्यामुळे रोजच्या आयुष्यावर, कामावर, कुटुंबावर परिणाम होत असेल तर मात्र ही काळजीची गोष्ट आहे. अतिविचार करून आपल्याला नक्की काय मिळतंय, यातून नक्की साध्य काय होतंय हे आपण ओळखलं पाहिजे. आता लगेच या क्षणी काय करता येईल? एखादा विचार सतत मनात येत असेल, तो मनातून जात नसेल, त्या भयंकर वाटणाऱ्या विचारामुळे आपल्यावर सतत परिणाम होत असेल तर काय करता येईल असा प्रश्न आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. शक्यता, जर आपण नकारात्मक विचार मनात येतो हे सरळ कागदावर पेन घेऊन लिहून काढा. त्यानंतर खरंच असा वाईट प्रकार आपल्या आयुष्यात घडला तर काय होईल, या विचारानुसार वाईटातही वाईट काय शक्यता होईल हे लिहून काढा. जर अशी स्थिती आलीच तर मला त्यापुढे काही शक्य नाही का? खरंच मला त्या वाईट स्थितीतून बाहेर पडता येणार नाही का? हे त्यावर लिहून काढा.